ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 12 आणि ओबी क्रमांक 266 ला येऊन थांबलेलो होतो. श्लोकच्या आधी मध्ये येऊन थांबलेलो तो श्लोक असा आहे, पश्वादिक योनी प्राप्त होणे हे अनिष्ट, देवादिक योनी प्राप्त होणे हे इष्ट व मनुष्यादिक योनी प्रति हे मिश्र असे कर्माचे 3 प्रकारचे फल त्याग न करणाऱ्यांना मेल्यावर प्राप्त होते, पण संन्याशाला केव्हाही ते मिळत नाही. त्यांनी सांगितलं कर्म केलं 3 फळ आहेत, त्याप्रमाणे एक इष्ट, एक अनिष्ट आणि एक इष्ट अशा प्रकारचे 3 फल आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, अर्जुना तत्वता विचार करून पाहिले तर हे कर्मफलाची आशा सोडितच नाही, तेच या 3 प्रकारच्या कर्मफलाचा भोग घेण्यास समर्थ पात्र होतात. कर्मफलाची आशा न सोडली तर पुन्हा जन्म मरणाच्या राहाटीमध्ये यावं लागतं. उदाहरण दिलेलं होतं, आपण कन्येस जन्म दिला असूनही कन्यादान समयी न मम ती माझी नाही असे म्हणतो व तो पिता जेव्हा कन्यादानाचे उदक सोडतो तेव्हा तो तिच्या मायापाशातून सुटतो व पाणी ग्रहण करणारा जावई मात्र तिच्या मायापाशात अडकला जातो. त्यांनी सांगितलं, ज्यावेळेला आपण कर्म कधी आपण जेव्हा म्हणतो मी नाही करणार, मी नाही, त्याचं माझं नाही, न मम. आता उलट आपल्याला विशेष वाटतं की पूजेला बसल्यानंतर ममच म्हणायला सांगतात. वास्तविक काय म्हणायला सांगितलं पाहिजे, न मम, माझं काही याच्याशी संबंध नाही. पण ते एक प्रवृत्तीशास्त्र आहे आणि एक निवृत्तीशास्त्र आहे. प्रवृत्तीशास्त्र सांगतं मम मम मम, मग तो गुंचत जातो, आणि न मम म्हटला न मम न मम न मम तर सुटला जातो. उदाहरण दिलं, कन्यादानाच्या वेळेला वडील उदक सोडताना म्हणतात, आजपर्यंत मी हिला सांभाळली, आता माझी नाही, ही तुम्हाला दान करतोय. न मम म्हटल्यानंतर तो तिच्या जबाबदारीतून सुटतो आणि जो पाणी ग्रहण करणार आहे घेणार आहे तो जावई काय म्हणतो मम, त्यामुळे तो गुंतला जातो. त्याप्रमाणे ज्या वेळेला सगळी कर्म करायची पण मी केली नाही अशी जाणीव झाली पाहिजे. ही केव्हा जाणीव होऊ शकते, मी केली नाहीत, ज्यावेळेला आत्म्याचं यथार्थ ज्ञान होईल त्यावेळेला कळतं की वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, मग त्याची अहंता शिल्लक राहत नाही. जयाचा अहम विश्रामे आत्मस्वरूपी, त्याचा अहम जिथं तिथं विश्रामाला पावलाय ना तो मात्र सुटला जातो, इतरत्र गुंतले जातात. याच्यामध्ये 2-3 फलं त्यांनी दाखवली होती की कोण देव योनीला जातो, देव, मनुष्य, स्थावर, ययानाव जगडंबर. आणि हे तव तिन्ही प्रकार कर्मफळाचे, देव, मनुष्य आणि स्थावर या 3 योनी आहेत. देव, मनुष्य, स्थावर 39 बघा, 3 प्रकारचे जग कर्माचे फल आहे. देव, मनुष्य आणि स्थावर याला जगडंबर असे ना म्हणतात. आणि हे जगडंबरामध्ये कोण स्वर्ग लोकाला जातो, कोण मनुष्य लोकाला जातो आणि कोण ह्या झाडं झुडपांमध्ये जातो, तर ज्याचं जसं जसं कर्म आहे तसा तसा तो मृत्यू समयी जात असतो. तुम्ही जरी कर्मफलाचं न म्हटले जरी केलं आणि मी नाही केलं तरी त्याचं फळ मिळतंच. परंतु ज्यावेळेला तुम्ही सुटले केव्हा जाता, कर्माशी तुमचा काही संबंध राहत नाही. केव्हा तुम्ही स्वतःला ब्रह्मरूप पाहता तेव्हा कर्म सुद्धा कसं होतं, ब्रह्मरूप होऊन जातं. जगत ब्रह्मरूपात होतो. त्यावेळेला कोणाशी संबंध आला तर तुम्हाला कशाशी वाटतो संबंध आलाय, ब्रह्मस्वरूपाशी संबंध आलाय. कर्माचा संबंध आला ब्रह्मस्वरूपाशी, त्यावेळेला कर्मच ज्यावेळेला ब्रह्मरूप होऊन जातो, तो जीवात्मा परमात्मा ब्रह्मरूप होऊन जातो. जीवात्मा हे त्याला लागलेलं दूषण निघून जातो. त्यावेळेला त्याचं कर्म धर्म त्यांचा नारायण स्वरूप होऊन जातो, त्यावेळेला तो सुटला जातो. अशा प्रकारचे आपण आलो होतो वाचत तर आपण येऊन थांबलेलो होतो 266 क्रमांकाच्या ओळीला. त्याच्या अगोदर एक 4-6 पावलं पाठीमागे जातो म्हणजे आपल्याला कळेल. हे विरेशा, ज्याच्या हातून अशा प्रकारचा ज्ञान संन्यास कर्मत्याग होतो. कोणता ज्ञान संन्यास तर बघा त्याच्या मागे दिलेले. मग ते म्हणतात, बीजाकरता ठेवलेले धान्य जेव्हा दररोजच्या पोटगीस खर्च केले जाते तेव्हा मग पुढे वाढणारा शेतकीचा पेरण्याचा व्यवसाय बंद पडतो. तसे कर्मफलाच्या त्यागाने ज्याने कर्माचे काम कर्मापासून प्राप्त होणारे जन्म मृत्यू इत्यादी फले सारली संपवली आहेत. कणगीत बी ठेवलेले कशासाठी, पेरणीसाठी. पण पेरणीसाठी जे कणगीत बी ठेवलं होतं ते ज्यांनी खाऊन टाकलं, मग पुढे पेरायचं उगवायचं राहील का, शिल्लक नाही राहणार. तसं जे कर्म पुनरपी जन्माला कारण आहे ते त्यांनी याच देहामध्ये ते कर्म भोगून सारलं, जाळून टाकलं, त्याचं
बीज निर्बीज जे आहे त्याचं ते करून टाकलं, निर्बीज पुनर्बीज जे जन्माला येणार आहे ते संपून टाकल्यानंतर ते म्हणतात आता शुद्धीच्या साह्याने, अंतकरण शुद्धीच्या साह्याने व त्यातही गुरुकृपारूपी अमृताच्या तुषाराने सिद्ध झालेल्या, अभिव्यक्त झालेल्या आत्मबोधाद्वारा त्याचे द्वैतरूपी दैन्य पार नाहीसे होते. दैन्य हा शब्द कुठे टाकलेला आहे त्यांनी? धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा नाही. धन्य हा झाली पाप तापा तुटी आणि दैन्य गेले. दैन्य या शब्दाचा अर्थ आहे द्वैत. जोपर्यंत द्वैत दिसतं तोपर्यंत दैन्य राहणार आहे. किंवा अजून एका ठिकाणी पाप ताप दैन्य जाय उठा उठी. बघा सहजासहजी ज्या वेळेला आपण नाम साधना करून ज्या वेळेला त्या स्वरूपाशी एकरूप होऊ, आपोआप उठा उठी जाईल. आणि एरवी तुम्ही ते साधना न करता, साधना न मिळता, संतांची संगत न मिळता तर ती जाऊ शकत नाही. ते म्हणतात अभिव्यक्त झालेल्या आत्मबोधाद्वारे त्याचे द्वैतरूपी दैन्य पार नाहीसे होते. गुरुकृपा रूपी अमृताच्या तुषाराने, म्हणजे असा नुसता शिंतोडा मिळाला तरी सुद्धा मग जगत प्रतीती निमित्ताने जे 3 प्रकारच्या कर्माचे फल स्फुरते, सर्व जग उत्पन्न होते, ते जेव्हा आपोआप नाहीसे होते तेव्हा भोगता भोग्य वस्तू हाही व्यवहार आपोआप लवयास जातो. ज्या वेळेला यथार्थ ज्ञान, आता यथार्थ ज्ञान झाले का नाही ज्याचं त्याने चेक करायचं. यथार्थ ज्ञान झाले का नाही त्याच्यासाठी जसं तापाची चेक करायची का नाही, ती एक नळी असायची, तोंडात टाक बगलं टाक मग कळायचं याला किती झालंय. तसं एक पाहिजे होती अशी एक ज्ञानाची नळी, ज्याला यथार्थ ज्ञान झाले का प्रत्येक मग बाबा चेक करायला कीर्तनाला लय सोपं झालं असतं. आपल्या गावात यथार्थ ज्ञान झालेलं बाबा न्यायचा, तारीख घ्यायला लागलं आळंदी पंढरपूर काशी कुठे गेलं तर बाबाला म्हणायचं एवढी नळी दाखवा. आता एवढं हे त्या दिवशी आम्ही येत होतो रात्रीच्या वेळेला 3-3:30ला मुंबईमध्ये आलो ना, तर नाकाबंदी होती. तर ते दारू पिलाय का नाही ड्रायव्हर चेक करायला यांना म्हणतात करा म्हणजे लगेच कळेल. पहिला वाज घ्यायला लागायचा महाराज त्यांना साहेबांना त्यांना बरं झालं म्हणजे आहे की नाही. त्याप्रमाणे बाबाच्या तोंडात टाकली असती का डॉक्टरने लगेच ठरवलं असतं हा यथार्थ ज्ञानाच्या आसपास आहे आणि याला काहीच अक्कल नाही, तर लगेच रिजेक्ट झाले असत्या तारीख. पण आता ते झालं, यांना यथार्थ ज्ञान आहे का नाही हे कळवून घेणारा त्याला नळीचं यथार्थ ज्ञान पाहिजे. जे खाताड पेताड त्यांना कळेल का त्याचं? बाबाला चेक करायला जायचं म्हणजे बाबाचा बाबा पाहिजे, त्याच वेळेला करू शकतो. पहा त्यावेळेला म्हणतात कशामुळे 3 प्रकारची कर्म दिसतात, सात्विक राजस आणि तामस. कशामुळे दिसतात? आत्मज्ञान झालं नाही म्हणून. पण त्यावेळेला ते म्हणतात मग जगत प्रतीतीच्या निमित्ताने जे 3 प्रकारचे जगत निमित्तीच्या प्रतीतीने बघा तेव्हा जगदाभास मिशे स्फुरे ते त्रिविध फळ नाशे. जगत भास होतो ना जगताचा, त्यावेळेला रश्शीवर जेव्हा सापाचा भास होतो तेव्हा डोंबा आहे, गवाळ आहे, अजून एखादं नाव तिसरं कवडे आहे. 3 प्रकारच्या सापाची प्रतीती होते. वास्तविक एकही साप नाही, पण 3 प्रकारची प्रतीती दिसली ना, आहे काय रश्शी. तसं जगत नाही, पण सत्व रज आणि तम, डोंबा गवाळ्या आणि कवड्या, सात्विक राजशी तामशी हे केव्हा दिसलं जातं? ज्या वेळेला जगत प्रतीती येते. आणि संतांच्या संगतीत गेल्यावर जगत प्रतीती येत नाही आणि जगताचं ओरिजिनल ज्ञान कळलं जातं. कृष्ण माझी माता. बघा ह्या अभंगाची उकल परवा एक महाराजांचा, तो भक्त कोणताही संबंध जर जोडायचा असेल तर देवाशीच जोडतो. कोणताही संबंध जोडायचा असेल, मग आईचा संबंध जोडायचा असला तरी काय समजतो आईला? कृष्ण माझी माता असा संबंध देवा. कृष्ण माझा पिता. आणि तो बंधू बहीण चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरे सज्जन. बस आता माझा सगळा विसावा कुठे आहे? विश्रांती पावलो, किंवा अजून एका ठिकाणी विश्रांतीचा ठाव. आणि विश्रांती पावला कशामुळे, विश्रांतीचा ठाव कशाने मिळाला? तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. यथार्थ ज्ञान पटणार का आपल्याला? हे सगळं भगवंत आहे, कृष्ण आहे, आपण कृष्ण आहे, आपल्याला पटणार नाही. मुळात बाकीचं जगत कृष्ण आहे हे तर पटायचंच नाही लवकर. पहिले काय पटलं पाहिजे त्याला? मी कृष्ण आहे. त्या दिवशी त्यावेळेला ते म्हणतात त्रिविध फळ नाशे तेथ भोगता भोग्य अपैसे निमाले. हे रश्शीचं ज्ञान झालं, कवड्या डोंबा आणि गवाळ्या हे ज्ञान
हे जे तुम्हाला अपयसे निमाले का मारले? तो कवड्या होता का डोंबा? कोणता मारला होता? मारलाच नाही, ते एकही बी नव्हतं. सगळं काय होतं? तो कुंभाराचा बघ कसा अभंग, रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर. हे मला घाडव दिसणं, कुत्रा दिसणं, माणूस दिसणं, हे मला भूत दिसणं. बघा तुकोबरायला भूत दिसलं, नामदेव महाराजांना काय दिसलं होता? देव दिसला होता. पण आपल्याला काय दिसलं? त्यांच्यामध्ये कुत्रा दिसला. ज्याच्यात पाहिलं. तुकाराम महाराजांना भूत दिसलं नाही, देव दिसला. आपल्याला काय दिसलं? भूत दिसलं. आणि नाथबाबांनी पाणी पाजलं कोणाला? त्यांच्या दृष्टीने हे तिन्ही नाहीत असं ते म्हणतात. मग ते आपोआप नाहीसे होते, आपोआप नाहीसे होते. तेव्हा भोगता, मी भोगता आणि ही भोग्य वस्तू, हा व्यवहार आपोआप लयास जातो. विरेशा ज्याच्या हातून अशा ज्ञान प्रकारचा ज्ञानप्रधान संन्यास कर्मत्याग होतो, तेच कर्मफल भोगाच्या होणाऱ्या जन्म मरणात्मक त्रासापासून मुक्त झाले. आता काय झालं? त्याला ते आपोआप लयाला गेलं. जगत प्रतीती येत नाही. प्रतीती या शब्दाचा अर्थ काय? अनुभव. जगत आहे असा अनुभव नाही, तर देव आहे असं त्याला अनुभव येतो ऑटोमॅटिक. त्यावेळेला ते जे जन्म मरणाला असणार कर्म ते आपोआप संपले. त्यामुळे तो जन्म मरणाच्या तडाख्यातून आपोआप संपला. आता संपला का तो जन्म मरणाच्या तडाख्यातून? हा, ज्या वेळेला मला रशीचं ज्ञान झालं त्यावेळेला सापाचा जन्म आणि सापाचा मृत्यू झाला असं म्हणणं कसं वाटेल? तरी अज्ञानच म्हणणं राहणार ना. कारण त्याला जर कळाले काय आहे ती रशी आहे, तर मग साप जन्माला आला आणि आम्ही मारला हे बोलेल का? मग आता आम्ही मरणार आहे असं सुद्धा साधूला नाही वाटत, आणि माझा जन्म झालाय हेही साधूला वाटत नाही. ते का म्हणतात? आम्ही याच्या पलीकडचे आहोत. आणि कर्मफल संन्यासानेच खरोखर जेव्हा आत्मस्वरूपी दृष्टी पोहोचते बघा, आणि कर्मफल संन्यासानेच खरोखर जेव्हा आत्मस्वरूपी दृष्टी पोहोचते, आपली दृष्टी पोहोचली पाहिजे आत्मस्वरूपी, तेव्हा मी कर्म करता व कर्म हे निराळे आहे असे दिसते. काय? ज्यावेळेला आत्मस्वरूप सगळं दिसणार त्यावेळेला मी कर्म करतोय आणि मी कर्म करताय आणि हे कर्म आहे असं निराळं दिसेल का? त्याला सगळं एक दिसेल. उदाहरण देतात बघा, चित्र काढलेली भिंत, याच्यावर चित्र काढली, पाडून गेल्यानंतर भिंतीवरील चित्राची केवळ माती होत असते. आश्रय नाशाने नाश होतो, अथवा उजाडल्यावर रात्रीचा अंधार शिल्लक राहतो. काय? याच्यावरती जर भिंतीवर चित्र काढली पण भिंतच पाडली तर चित्र राहतील का? मग भिंत खरी आहे का चित्र खरं आहे? भिंत खरी आहे. तसं मूळ आत्मा खरा आहे ना. आत्म्यावर ही दिसणारी नाना प्रकारची देव नटलाय नाना परी. जर शरीराकृतीच उभी नसते तेव्हा सावली कसली शोभेल? शरीरच उभं नसेल तर सावली पडेल का त्याची? नाही. आरशाविना आपले मुख कोठे प्रतिबिंबित होईल? आरसा नसेल तर. झोपेचा ठाव नाहीसा झाल्यावर स्वप्न प्रतितीत प्रसंग कोठून उठणार? जागा झाल्यावर त्याला स्वप्न पडेल का? नाही. आणि मग ते स्वप्न खरे अथवा खोटे असे कोण म्हणेल? जागा झाल्यावर स्वप्नच नाही. आणि जर जागा झाला तो म्हटला मला स्वप्न पडलं होतं आणि मी असं पाहिलं, ते खरं आहे का? मग नाही. त्याप्रमाणे इथे येऊन थांबलो होतो आपण. त्याप्रमाणे या ज्ञान प्रमुख संन्यासामुळे जर मूळच्या अविद्येला जगणे, थारा मिळणे शक्य नाही, तर मग त्या अविद्येचे कार्य जे कर्म ते कोणी करावे वा टाकावे, किंवा कर्मफलाचा कोणी उपभोग घ्यावा वा द्यावा, पुन्हा वाचतो इथपर्यंत आलो होतो. ज्याप्रमाणे जाग झाल्यानंतर मी जागा झालो तेव्हा मला कळालं मी रिक्षा ड्रायव्हर आहे. त्याच्या अगोदर वाटलं होतं मी राजा आहे. आता जागा झाल्यानंतर राजा आहे ही डोक्यात ठेवील का तो? नाही. त्याप्रमाणे ज्ञान प्रमुख संन्यासामुळे जर मूळच्या अविद्येला जगणे, थारा मिळणे शक्य नाही. अविद्या म्हणजे काय? मी देह आहे, अज्ञान. जर मूळ ज्ञान संन्यास झाला, कळालं मी आत्मरूप आहे, तर मी देहरूप शिल्लक राहील का? आणि मी देहरूप शिल्लक असलं तर मग आत्मरूप शिल्लक राहील का? याला म्हणतात एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही. एक तर देहबुद्धी राहील किंवा आत्मबुद्धी राहील. आणि मग ज्याला परमार्थ कळालाय त्याला वाटचाल करायची, त्यांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे? जास्त सकारात्मक वृत्तीच्या. मी देह नाही, मी देह नाही, मी देह नाही, मी देह नाही, तर मी देह आहे, मी देह आहे. मी देह म्हणला का तो खरखर उतरलाच समजायचा, सगळं डोक्यावर येऊन बसणार. मी आत्मा आहे म्हणल्यानंतर सगळं झटकून जाणार. थारा मिळणे शक्य नाही अविद्येला. मग त्या अविद्येचे कार्य जे कर्मफल ते कोणी करावे व टाकावे? मूळ अज्ञान संपलं, जगत दिसतं, रश्शीवर साप दिसतोय, हे काय आपलं
अज्ञानी, आणि अज्ञानच संपलं तर साप दिसेल नाही दिसणार. तसं ज्ञान झाल्यानंतर जग दिसत नाही. आता ज्ञान म्हणजे काय? आपण आणि आपल्यासह सगळं जगत ब्रह्मरूप आहे. हे केव्हा कळेल? हे असं इंटरनेटवर याच्यावर ऐकून नाही कळणार. बैसता संतांची संगती. किंवा आता संत कोणाला म्हणतात? शुद्ध व्याख्या संत कोणाला म्हणतात? ज्याला आत्मज्ञान झालं आहे आणि ज्याला झाले तो तसंच्या तसं दुसऱ्याला करून देतो, त्याचं नाव संत. ज्याला झालंय तो साधक, पूर्ण झाला, समजा सिद्ध झाला, पण तो वाटू शकत नाही. अशी कितीतरी महात्म्य आपण ऐकण्यात येतो. आमच्याकडच्या बाबांना असं होत होतं, पण आमच्या बाबांनी आम्हाला सांगितलं नाही. राईट्स नव्हते त्यांना, राईट नव्हते, किंवा त्यांना असं वाटलं नाही उल्लंघन करावं. राईट द्यायला त्याला पण वाटलं पाहिजे. जेव्हा आत्माच गुरु हे त्या दिवशी कळेल ना. त्या बेदरच्या बादशाकडे कामाला होते ना दामाजी पंत, त्यांच्याकडेच होते ना कामाला. आणि दुष्काळ पडला, लोक अन्न अन्न करून मरायला लागली. त्यांना काय मेसेज आला नव्हता यांना द्या म्हणून, तरी त्यांनी कोठार उघडलं आणि घेऊन जा जगा. मग त्यावेळेला ते म्हटले नाही मला, ते म्हणले तू मालक आहेस का? तू का नाही दे? तू कोणाला विचारून केलं? म्हणलं माझ्या अंतरात्म्याने सांगितलं मला वाटतं. मग जे सत्य आहे त्याच्यासाठी रिस्क घेऊन पण काम केलं पाहिजे. जे सत्य आहे ते त्याच्यासाठी रिस्क घेण्यासाठी सत्य तर कळालं पाहिजे. पहिलं म्हणणं वेगळं आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू असं 3 वेळा नाही, असं 1000 वेळा म्हणला तरी होणार नाही. का गा दाविला जगदाकारू, जगताचा आकार का दाखवतोस मला? कोण दाखवतो? ऑब्जेक्शन कोणावर घेतले? ज्याने दाखवलं त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. का दाखवलं? मग सांभाळ, आता तुझं तू सांभाळ. आणि आमची फरकपट करायची असेल तर तुला तुझ्याच हातात आहे. एकाने सांगितलं होतं, जर देवा तू ठरवलंच आहे मला रावण व्हायचंय, मला रावण करायचे, हे जर तू ठरवलंच आहे देवा, तर मी कितीही प्रयत्न केला राम व्हायचा तर मी होऊ शकत, कारण तू ठरवलेलंच आहे. म्हणून संभाळी संभाळी आपुली ही माया. बघा, मग कर्म कोणी करावे टाकावे? अर्जुन काय म्हणतो? मी लढाई करणार नाही, आणि केलं तर मला असं असं पाप लागेल. त्याला हे ज्ञान दिले. कोण करणार आहेस? तू करणार आहेस लढाई? आता या अँगलला विचारतो. आणि रक्तपात केल्यानंतर मला पाप भोगावं लागेल, तर हे कर्म कोणी काय कोणी करावे? कर्म ते कोणी करावे व टाकावे? कर्म फलाचा कोणी उपभोग घ्यावा व द्यावा? कर्म करावे आणि त्याचा उपभोग घ्यावा. या 3 वस्तू शिल्लक राहत नाही. आता तुम्ही सांगा, लढाई कोणी केली? ही महाभारतामध्ये जे युद्ध झालं, तर अर्जुन लढाई करायला तयार नव्हता, आणि मग देवाने त्याला बोध केल्यावर लढाई कोणी केली? कोणी केली बाबा? देवाने लढाई केली. त्याच्यापेक्षा यांचं अर्जुनाची जी देहबुद्धी होती त्यांनी केली असं. आणि तसं पाहिलं तर काही होत नाही, काही जात नाही. आता हे कसं पटणार आपल्याला, कधी पटणार? छोट्या छोट्या गोष्टीने जर आपण हे झालं, जे झालेच नाही काही त्याची वार्ता पुसशी काही, तथापि सांगू जेने संशय नुरे. भगवान इथपर्यंत आपण काल होतो. मग कर्म टाकायचं नाही, कर्मच शिल्लक राहत नाही, तर कर्म टाकावे कोणी? आणि नाही टाकलं, जर भोगलं तर त्याचा उपभोग कोणी घ्यावा? तर हे सगळे मिळून दिसायला 3 असेल तर गुरुची कृपा झाली तेव्हाच म्हणायचं सांडिली त्रिपुटी आणि दीप उजळला घटी. ही यथार्थ संतांची कृपा आहे. आणि ती कधी करतील हे सांगता नाही. ते स्टेप बाय स्टेप करत चाललेले. आणि ते त्यांनी जरी ठरवलं कृपा करायची, तरी आपण कसे पाहिजेत त्याला? सन्मुख पाहिजे आपण त्यांना. काल इथपर्यंत आलो होतो आपण परवाच्या दिवशी. आता पुढे पाहूया. म्हणून ज्ञानप्रधान संन्यास केल्यावर कर्माची गोष्ट कोठून बोलता येणार? तर शक्य नाही. परंतु अज्ञान आपल्या देहात जेव्हा वास करीत असते त्यावेळेला करतेपणा घेणार आपल्याकडे. त्यावेळेला सगळ्या गोष्टी करून न करता येणं हे लय सोपं नाहीये. त्याच्यासाठी नेहमी वारंवार अभ्यास करत आहे. म्हणून ज्ञानप्रधान संन्यास. ज्ञानप्रधान संन्यास का वापरला हा शब्द त्यांनी? का वापरला ज्ञानप्रधान संन्यास? 1 2 3 4. कोण बोललं का माग? कोण? हे लगेच सांगते. ज्ञान प्रधान संन्यास का म्हटले?
हा, म्हणजे दोन संन्यासी आहेत काय? हा, असे फिरणारे दुसरे आहेत ना, त्यांच्यासाठी ते संन्यासी वेगळे आणि हे ज्ञानप्रदान संन्यास, ज्यांनी कर्मच टाकून दिले भगवे कपडे घालून फिरलेत ते संन्यासी आहेत. समजा त्यांनी कर्मच करायचं नाही, पण याने करून पांढऱ्या कपड्यात सामान्य कपड्यात राहून हा ज्ञानप्रदान संन्यास करतोय आणि तो नुसताच संन्यास करतो. म्हणून ज्ञानप्रदान संन्यास केल्यावर कर्माची गोष्ट कोडून बांधणार. आणि शहाणे शिकवायला आहेत ज्ञान बिन काय नाही, आम्हाला नको तुमचं ज्ञान, आमचं ज्ञान आहे. हे कोणत्या माणसाचं ज्ञान आहे? हे गाढवा तुझं ज्ञान आहे स्वतःच. आणि जर जोपर्यंत तुझं ज्ञान तुला स्वतःच होत नाही त्यावेळेला जगताला काय जाणार आहे, तू काय सांगणार आहे? हरिपाठ नाचून नाचून हैराण झालेले द्वैताची झाडणी, गुरुकडून ज्ञान कसं काय कळणार? ज्ञान त्याचं नाव आहे आत्मज्ञान. मी कोण आहे आणि जगत कोण आहे त्याचं नाव ज्ञान आहे. या पोत्याच्या पोत्या पाट्या पाट्या वाचणं त्याला ज्ञान नाही म्हणत. अरे आत्मज्ञान विन नर भटकते किंवा नाना शास्त्र पडे लोकम. किती शास्त्र वाचली, नाना दैवत पूजनम, सारखं काहींच्या सकाळी 7ला देवपूजा चालू झाल्या तर दुपारी 12 वाजेपर्यंत चालतात आणि मग 12ला लगेच देवाचं नैवेद्य याचा नैवेद्य सारखाच आहे. नाना दैवत पूजनम आत्मज्ञान विन पार्थ सर्व कर्म निरर्थकम. ज्याला आत्म्याचं ज्ञान नाही त्यांनी किती उच्च दर्जाची जरी कर्म केली तर शून्य किमतीची त्याच्यासाठीच 18व्या अध्यायाची एंट्री आहे. हो, खऱ्या पाण्याचे समुद्र जरी गोड्या पाण्याचे सरोवर केले तर काही गाडीचा उपयोग नाही, तो नुसता सीन आहे ते म्हणतात. म्हणून ज्ञानप्रदान संन्यास केल्यावर कर्माची गोष्ट कोठून बोलता येणार? जेव्हा गुरुकडून ज्ञान भेटलं जातं तेव्हा कर्म संपलं, करता समज संपला आणि भोगता सुद्धा संपला जातो. त्याच दिवशी आपण संपू आणि ते तुकोबाराला झालं संपले तुकाराम महाराज म्हणतात. हा, त्याच्यासाठी करायचा 8 तास, याजसाठी केला होता 8 तास. मला ही गोष्ट तर शक्य नाही. केल्यावर कर्माची गोष्ट कोठून बोलता येणार? प्रश्नचिन्ह. कुठून बोलता येणार? शक्य नाही. म्हणजे बोलता येणार कर्म शिल्लक नाही राहत. परंतु अज्ञान आपल्या देहात जेव्हा वास करीत असते, जेव्हा कर्तेपणाच्या बळाने आत्मा चांगली आणि वाईट कर्मे करण्यास प्रवृत्त होतो व जेव्हा दृष्टी ही वृत्ती ही भेदाच्या निश्चयाने युक्त झालेली असते. कशाच्या? भेद डोक्यात बसलेला आहे फिट. त्यावेळेला देहाच्या देहात वास करतो आणि देह कर्तेपणाच्या बळाने मी चांगलं केलं तरी गुंततो आणि वाईट केलं तरी गुंततो. कधी बोलता येणार नाही. पण जेव्हा आपल्या अज्ञान आपल्या देहात वास करते असते, जेव्हा कर्तेपणाच्या बळाने जेव्हा तो म्हणतो ना मी जो कोणी म्हणतो ना, समजायचं याच्या देहात काय वास केलेलं आहे? पुरेपूर ठासून अज्ञान भरलेलं आहे बळाने. मग चांगली वाईट कर्मे करण्यास प्रवृत्त होतो. आत्मा पूर्ण स्वतःला विसरून जातो तेव्हा, जेव्हा दृष्टी ही वृत्तीच्या भेदाच्या ऐश्वर्याने युक्त झालेली असते. दृष्टी म्हणजे जे पाहण्याची ज्ञान दृष्टी हरपली, अज्ञान दृष्टी जेव्हा येते तेव्हा ते काय म्हणतं? भेद पाहतो. हा वेगळा, हा वेगळा, ही वेगळी, ती वेगळी, ती वेगळी, असा तो पाहत राहतो. आणि हे कधी कळू शकतो? काल मावशींच्या कीर्तनात मला हसायला आली होती, तुम्हाला पटली का नाही? ते म्हणतात लग्न कोणाची केली जातात? तरुणांची, है की नाही? आणि माळा कोणी घालायच्या असतात? म्हाताऱ्यांनी आणि म्हातारीनी. म्हातारीनी माळ घालायची, बरोबर आहे. ती एक माळ घालायची. आता दुसरं सुचलं, त्यांनी ती माळ घालायची मंगळसूत्र, नवरा नवरीनी तरुणांनी. आणि म्हातारीनी काय घालायची? तुळशीची माळ घालायची. बा, वृत्तीच्या भेदाने ऐश्वर्ययुक्त झालेली असते. भेद जसा पूर्व आणि पश्चिम यांचा संबंध नसतो तेव्हा हे सुवर्मा अर्जुना आत्मा व कर्म आत्मा व कर्म याचा अत्यंत वेगळापणा असल्यामुळे मुळीच संबंध नसतो. बघा, पूर्व आणि पश्चिमचा जसा संबंध नसतो तसं आत्मा आणि कर्म याचा मुळीच संबंध नाही. का? पूर्व आणि पश्चिमचा कधीच संबंध नसतो. कधी नसतो? पूर्व आणि पश्चिमचा संबंध आहे का नाही? कधी नाही. हरीचिया दासा हरिदाई दिशा, त्याला मग पूर्व आणि पश्चिम नाही. केव्हा यथार्थ ज्ञान होणार? तेव्हा. जेव्हा यथार्थ ज्ञान होणार तेव्हा आत्मा आणि कर्म हे दोन नाही राहणार. जसा पूर्व आणि पश्चिम यांचा संबंध नसतो तेव्हाही हे सुवर्मा अर्जुना
आत्मा व कर्म यांचा अत्यंत वेगळेपणा असल्यामुळे मुळीच संबंध नसतो. आकाश व ढग, ढग कुठे आहेत? आकाशात आहेत, तरी पण आकाश वेगळे आणि ढग वेगळे. सूर्य आणि मृगजळ, मृगजळ कोणामुळे? पण सूर्याचा काही त्याची संबंध, कारण सूर्य म्हणजे काय? प्रकाश का पाणी? नाही. पृथ्वी आणि वायू यांच्यात संबंध जरी दिसला तरी ते एकमेकाहून अत्यंत भिन्न असतात. नदीचे पाणी अंगावर पांघरून घेऊन खडक नदीतच असतो, परंतु नदी व खडक या दोघांत तसे कोटपट अंतर असते असे समज. किंवा पाण्यावर असलेले शेवाळ पाण्याच्या अगदी जवळ असते, पण ते पाण्यापासून केव्हाही वेगळेच असते. काजळाच्या दिव्याशी संबंध असला तरी त्यामुळे काजळीला दीप म्हणता येईल का? मग आता हजरी आत्मा असला तरी जर तो जीवदशेला असेल तर त्याला ते म्हणता नाहीत, आणि म्हणून त्याला जन्म मरण आहे. जरी चंद्राला कलंक लागलाय तरी त्याचे चंद्राशी एकरूपत्व नाही. तसे दृष्टी व डोळे गोलके यामध्ये जितका भेद विलक्षण अंतर आहे, अथवा वाट व वाटेने चालणारा वाटसरू, नदीचा ओघ व ओघात वाहणारे पाणी, आरसा व आरशात पाहणारा मनुष्य यांच्यात जितका विलक्षण भेद आहे, तितक्याच मनाने आत्म्याहून कर्म वस्तुता भिन्न आहे. परंतु अर्जुना, अज्ञानामुळे जे कर्म आत्म्याच्या ठिकाणी आहे असे भासते, ते तत्वता असे अत्यंत विलक्षण आहे. पहा, तर मागच्या याचे सांगितलं कर्म शिल्लक राहत नाही. कर्मच काय होऊन जातं? ब्रह्मरूप. ब्रह्मरूप म्हणजे कर्म आहेच नाही. अज्ञानामुळे काय दिसतंय? कर्म. पण ज्या वेळेला अज्ञान असतं त्यावेळेला तितक्याच मानाने आत्म्याहून कर्म वस्तुता भिन्न आहे. आता इथे काय सांगितलं? आत्मा आणि कर्म वेगळे. आणि पहिलं काय सांगितलं होतं? सगळं एक आहे. पहिलं कधी सांगितलं? ज्या वेळेला गुरु कृपा, बघा त्याला अंतकरण शुद्धीच्या साह्याने, त्यातही गुरुकृपारूपी अमृताच्या तुषाराने सिद्ध झालेल्या अभिव्यक्त झालेल्या आत्मबोधाद्वारा त्याचे द्वैतरूपी दैन्य पार नाहीसे होते. मग कर्म करता आणि भोगता हे संपलं जातं. परंतु इथे मात्र त्यांनी सांगितलं, कारण त्याच्यावर गुरुकृपा नाही, तो देहबुद्धीवर आलेला आहे, मग त्याच्यामध्ये फरक आहे. तितक्या मनाने आत्म्याहून कर्म वस्तुता भिन्न आहे. परंतु अर्जुना, अज्ञानामुळे जे कर्म आत्म्याच्या ठिकाणी आहे असे भासते, ते तत्वता असे अत्यंत विलक्षण आहे. अज्ञानामुळे साप वाटतो आणि त्याच्यावर पाय पडला म्हणून विष चढलं चावला असं वाटतं. कशामुळे? अज्ञानामुळे. पण वास्तविक आहे का? नाही. पण आता अज्ञानामुळे वाटतो. तसे जशी सरोवरातील अर्जुन, पहा, तितक्या मनाने आत्म्याहून कर्म वस्तुता भिन्न आहे. रश्शीपासून सापापासून रश्शी टोटल भिन्न आहे, किंवा रश्शीपासून साप पूर्ण. पण अज्ञानामुळे जे कर्म आत्म्याच्या ठिकाणी आहे असे वाचते, अज्ञानामुळे रश्शीच्या ठिकाणी काय वाचतो? साप भासला जातो. ते तत्वता असे अत्यंत विलक्षण आहे. जशी सरोवरातील कमलिनी आपल्या विकसित होण्याने रवीचा उदय झाला असल्याचे सुचवित असते व आपल्या मकरंदाचा भ्रमराकडून उपभोग घेविते, तशी आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या दिसणारी क्रिया कर्मे वस्तुता अन्य कारणाकडून उत्पन्न होतात असे मी वारंवार सांगत आहे. ती कारणे 5 आहे, त्याची स्वरूप लक्षणे तुला सांगतो. पा, कमलिनी सरोवरात आहे, ती उमललेली आणि त्याचे भुंगे सेवन करतात, त्याच्यातला मकरंद. पण हे मकरंद सेवन करण्यासाठी भ्रमर गेले आणि त्यांना मकरंद सेवन करायला मिळाला. कधी? कमलिनी उमलली. ती केव्हा उमलली? सूर्या. ते कारण आहे का त्यांना माहिती नाही. त्याप्रमाणे त्या कारणामुळे सूर्य जर नाही उगवत तर कमलिनी ओपन होत नाही, मकरंद सेवन करत नाही. मग ते जसं कारण आहे तशी कर्माची 5 कारणे आता ते सांगणार आहेत. श्लोक क्रमांक 13 मध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात. 13व्या अध्याय श्लोकामध्ये सांगतात, 18वा अध्याय 13वा श्लोक. हे पराक्रमी अर्जुना, काय सांगणार आहेत आता? कर्म का घडतं, कर्माची 5 कारणे सांगणार. आणि पहिलं परत डोक्यात ठेवायचे, कर्म करता वगैरे काही नाहीये, पण ज्या वेळेला आपली दृष्टी घसरली जाते आणि देहावर येते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आहेत. काय कर्माची कारण बघा. हे पराक्रमी अर्जुना, सर्व कर्माच्या सिद्धीसाठी कर्माची ज्यात परिसमाप्ती होते
त्या वेदांतात सांगितलेला ही 5 कारणे तू माझ्यापासून समजून घे. बघा, हे पराक्रमी अर्जुना, सर्व कर्माच्या सिद्धीसाठी कर्माची ज्या परम समाप्ती होते, ज्याने कर्माची समाप्ती होती, त्या वेदांतात सांगितलेली पाहिजे होतं, सांगितलेली ही 5 कारणे तू माझ्यापासून समजून घे. ती कर्माची 5 कारणे तू कदाचित जाणत असतील. अहो, सगळं आपण जाणत असतो, पण आपल्याला माहित नसतं याच्यामुळे हे आणि याच्यामुळे ते. आता तुम्हाला सांगतो, जसं 36 तत्व म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं 36 तत्व काय असेल. 1 3 5 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी. जर आपण आपल्याला वगळून हरी वेगळा जर समजला तर म्हणणार काय काय 36 तत्वाने बनला असेल हरी. तर आपल्या शरीरात असणारे सर्व मन बुद्धी चित्त पंचप्राण पंचक्रिया पंच विषय पंच महाभूत हे सगळे मिळून किती झालेत? 36. आणि या 36 तत्वाचा मूळ हरी आहे. हे सगळे तत्व आपल्याला माहित आहेत, ही तत्व, पण याला हे म्हणतात असं आपल्याला माहित. ती कर्माची 5 कारणे तूही कदाचित जाणत असशील, कारण ज्याच्याविषयी शास्त्र बाह्य उभारून स्पष्ट रूपाने त्या कारणाचे वर्णन करीत आहे. म्हणून सर्व ग्रंथ वाचत जायचे. काय म्हणतात? असोनी संसारी जिव्हा वेगू करीन वेदशास्त्र उभारी बाया सदा. वेदशास्त्र हात वर करून म्हणतात या आम्ही तुम्हाला सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊ. आणि आपण म्हणतो आम्हाला प्रश्नच नाही, आम्ही कशाला उत्तर मागू तुमच्याकडे, आम्ही आपलं आहे ते बरं आहे. रोज कोण वाचत असेल बरं ज्ञानेश्वरी? रोज कोण वाचत असेल ज्ञानेश्वरी? टाइमच नाही हो, नाही तर वाचली असती. झणझणी बाबांची मला आठवण होती. ते म्हणतात अहो चला कीर्तनाला, चला कीर्तनाला. काय बुवा, इथं मरायला टाइम नाही आणि तुम्ही म्हणता कीर्तनाला चला. मग बाबा म्हणायचे ठीक आहे, तुम्हाला मरायला टाइम नाही, तुम्ही मेल्यावर आम्ही तुम्हाला उचलायला सुद्धा टाइम काढणार नाही. मग ही कर्माची 5 कारणे तू कदाचित जाणत असशील, कारण ज्याच्याविषयी शास्त्र बाहू उभारून स्पष्ट रूपाने त्या कारणांचे वर्णन करीत आहे. ती वेदराजाच्या राजधानीत असलेल्या सांख्य व वेदरूपी मंदिरात निरूपणरूपी नौबदीच्या ध्वनीद्वारा ती कारणे गाजत प्रसिद्ध आहेत. जसा नगारा वाजतो ना, तशी ती कारण सांगतात, हे असे 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 कारण सांगतात. आणि वेदराजाच्या राजधानीत म्हणजे वेदाच्या याच्यामध्ये ते सारखा घोष करतात, हे वेदवाणी अशी आपल्याला सांगतात ते. कारण ती सर्व कर्माची सिद्धी होण्याकरता या जगात ही 5च मुख्य कारणे आवश्यक आहेत. असे असल्यामुळे त्या कर्माचे कारणांतर्गत असंग आत्माराज आहे असे तू समजू नये. कर्मापासून आपण किती बाजूला आहेत. आपण आत्मा नाही, कारण आपल्या बाबांनी काय सांगितलं, आपण कोण आहोत? आत्मा आहे कारण सर्व कर्माची सिद्धी होण्याकरता. म्हणून यांनी मगाशी उत्तर दिलेले आहे, लढाई कोणी केली? अर्जुनाच्या देहाने केलेली आहे. सर्व कर्माची सिद्धी होण्याकरता आणि हे पण का म्हणावं लागलं? अडाणी लोकांच्या डोकी चालावीत म्हणून. ज्ञानी माणूस म्हणाल काय उत्तर दिलं यांनी? ज्ञानी माणूस म्हणाल झालंच नाही काय असं सांगायला पाहिजे, पण झालं नाही तर ईडी म्हणतील हे सांगणारे चक्रम आहेत आणि ऐकणारे बी चक्रम आहेत. सर्व कर्माची सिद्धी होण्याकरता या जगात ही 5 मुख्य कारणे अवश्य आहेत. असे असल्यामुळे त्या कर्माच्या कारणांतर्गतच असंग आत्मराज आहे असे तू समजू नये. त्याच्यात आत्मराज आहे का? नाही. ते म्हणतात बघा, इकडे बघा 80 क्रमांकाची ओळ आहे. सर्व कर्म सिद्धी लागी येची मुद्दले हो जगी, ते तर न सुवावा अभंगी आत्मराजू मुद्दले एक. भांडवल देवा आहे का? न घालावा, तेच ती नंतर अभंगी मध्ये. बघा, आत्मराज आहे का त्याच्यामध्ये? असंग आत्मराज नाही, तो सेफ मध्ये. हे मजस्तवची झाले, म्या नाही केले. वाचा. तो सुटला. 280 क्रमांकाची ओळ माईक घेऊन वाचा.
ते असे की जगामध्ये सर्व कर्माची सिद्धी होण्याकरिता हीच 5 कारणे आहेत. त्या कारणांची ठिकाणी आत्मराजास योग्य रीतीने घालू नये. ठीक आहे, चला. अर्जुना, ही कर्माचरणे आहेत, इथे त्याला तू आहे असं समजू नकोस. इथे वाक्य कारणात असंग आत्मराज आहे असे समजू नये. आत्मा कसा आहे? या कारणात असून सुद्धा त्याच्यापासून बाजूला आहे, असंग आहे. अर्जुना, असंग या शब्दाचा अर्थ काय? माझा त्याच्याशी काही संग नाही आत्म्याचा. अर्जुना, ही कर्म कारणे आहेत अशी शास्त्रांनी दवंडी पिटल्याने ती चोहूकडे प्रसिद्धीस आलेली आहेत. कुठपर्यंत घ्यायचं होतं? 67 पर्यंत सांगितलं होतं तुम्हाला. 66 पर्यंत घ्या, 67 पर्यंत घ्या, 67 ला थांबायचं. मग पुढचं बघू. अर्जुन, ही कर्माकारणे आहेत अशी शास्त्रांनी दवंडी पेटल्याने ती चोहूकडे प्रसिद्धीस आलेली आहेत. म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असू दे, उपयोग होईल. तुला सांगून ठेवतं, कधीतरी तुला फायदेशीर होईल. आणि मी ज्ञानरूपी रत्न तुझे हाती स्वाधीन असल्यामुळे दुसऱ्याच्या तोंडातून तू ही गोष्ट ऐकावीस इतकी अडचण तुला कशाला पाहिजेस? पा अर्जुन म्हणतो, देव म्हणतो, मी तुझ्या आरी गेलोय ना. आता तुला मी जर एवढा स्वतःला म्हणून घेईल काय? कोण म्हणून घेऊ शकतो? त्याला मी आत्मा आहे तोच म्हणू शकतो. अडाणी लोक म्हणू शकत नाही. अडाणी लाजतील, बुजतील म्हणायला. अर्जुना, ही कर्माची कारणे बघा चोहूकडे. आणि मी ज्ञानरूपी रत्न तुझे हाती स्वाधीन असल्यामुळे दुसऱ्याच्या तोंडून तू गोष्ट ऐकावीस इतकी अडचण तुला कशाला पाहिजे? 82 बघा. आणि मुखांतरी ऐकिजे ऐसे कायसे हे ओझे निश्चित रत्न तुझे हातात हाती असता हाती. तुझ्याकडे असताना स्वतःवर स्वतःचा तेवढा आत्मविश्वास पाहिजे माणसाचा. अरे, आपल्या समोर आरसा मांडल्यावर आपले रूप सौंदर्य पाहण्यासाठी लोकांच्या डोळ्यांना माझे रूप कसे दिसते ते मला सांग अशी मनाने विनंती का करावी लागते? का करावी लागते? कारण आपल्याला ज्ञान नाही स्वतःला. आपण चांगले कपडे शिवायचे आणि आरशा पुढे जाऊन सुद्धा कळत नाही, आपल्याला अक्कल नाही, तेव्हा आपण तिसऱ्याला विचारायचं कसा दिसतोय. का बरं असे करावे लागते? कारण आपल्याला आपल्या स्वतःच्या दृष्टीवर भरोसा नाही. आपल्याला आपल्यावरच भरोसा नाही तर दुसऱ्यावर कुठं राहणार? ज्याचा स्वतःवर भरोसा नाही त्यांनी म्हणूच नाही संतांचे पायी हा माझा विश्वास. हा या शब्दाला सारखं गिरून घ्यायचा. हा म्हणजे कोणता? हा कोणता? त्याचं शेवटचं वाक्य तुका म्हणे शेष शेविना वडी वचन न मोडी बोलिले त्यांचे. हा विश्वास असल्यामुळं प्रत्येक शब्द आम्हाला त्यांचं प्रमाण आहे. अरे, आपल्या समोर आरसा मांडल्यावर आपले रूप सौंदर्य पाहण्यासाठी लोकांच्या डोळ्यांना माझे रूप कसे दिसते ते मला सांगा अशी मनाने विनंती का करावी लागते? भक्त ज्या भावनेने जेथे पाहिल त्या ठिकाणी त्याच्या अनुभवानुसार तशी ती वस्तू मीच होत असतो. असा जो मी तो आज तुझ्या हाताची खेळणे झालो आहे, परिपूर्ण स्वाधीन झालो आहे. याचा अभिमान वाटला पाहिजे आपल्याला. बाबांनी आपल्याला फोन करावा तर आपल्याला वाटलं पाहिजे, बापरे बाबाच्या माग गबाळ किती आहे, तरी बाबाला एवढ्या गबाळातून आपली आठवण होती. पहा बरं. भक्त ज्या भावनेने जेथे पाहिल त्याला प्रमाण दिलं होतं. परवा कुलकर्णी होते, ब्राह्मण पूजेला होते, इकडे कीर्तनाला कोण होते? ते बोलायला पाहिजे होते. तेव्हा त्यांनी हे प्रमाण दिलं होतं, जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती चालवीस हाती धरून या. तुम्हाला कोण धरून चालवतंय? प्रवचनाला तुम्हाला कोण धरून चालवतो? काठी का काठीला तुम्ही धरून चालता? काय भगवान कृष्ण किती स्वतःवर पण प्रसन्न आहेत आणि त्याच्यावर प्रसन्न आहे. देव हातचं खेळणं होईल काय? आपलं खेळणं होईल का? झालंय खेळणं, झालंय देव आपल्या हातचं. भक्त ज्या भावनेने जे ते पाहिन. शेळके बाबाकडे पाहिले, शेळके बाबा दिसले का समजायचं देवाची बाबाची कृपा झाली आहे की नाही?
बाबा पाहून सुद्धा होत नाही आपली, हे आपलं दुर्दैव आहे. आपण नुसतं म्हणायचं परब्रह्म आहे, असं नाही वाटत आपल्याला, अजून वाटत नाही आपल्याला. अजून बाबा वेगळा वाटतोय आपल्याला आणि परब्रह्म वेगळं वाटतंय. ही मी माझी इच्छा, माझं सांगतोय. मग आता बघा बरं, एवढे दिवस करून काय शेळके बाबा पुढे झाले. भक्त ज्या भावने पहा, आणि आपली जर भावना असेल ना, का नाही दगडात देव दिसणार. आपली भावना पाहिजे तशी तर दगडात सुद्धा दिसेल. ज्या भक्त ज्या भावनेने जेथे पाहिल त्या ठिकाणी त्याच्या भावनेनुसार तशी ती वस्तू मी होत असतो. जसं पाहिजे तसा आपल्याला होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ती इच्छा, जे जे इच्छी प्राणी. आपण म्हणलं देव असं होईल देव. हा हा भक्त ज्या भावनेने जे ते पाहिल त्या ठिकाणी त्याच्या आज्ञेनुसार तशी ती वस्तू मीच होत असतो. असा जो मी आज तुझ्या हातचे खेळणे झालो आहे, परिपूर्ण स्वाधीन आहे, असे प्रेमाच्या भरात देव बोलत असता भुलून गेले व त्यांना स्वतःची आठवणच राहील नाही. कदाचित त्यांनी शपथ काय खाल्ली असेल तिथं, आठवणच राहिली नाही. बघा, असे प्रेमाच्या भरात देव बोलत असता भुलून गेले व त्यांना स्वतःची आठवणच राहिली नाही. तो इकडे पार्थही तसाच आनंदात निमग्न होऊन देहभान रहित होऊ लागला. इकडं बाबा आनंदित आणि तिकडं चेला आनंदित झाला. पौर्णिमेच्या चांदण्याचा भर सोमकांत मन्याच्या डोंगरावर पडला असता तो पाझरून त्याचे जसे सरोवर व्हावस लागते, त्याप्रमाणे सुख व त्याची अनुभूती अशा द्वैत भावाची भिंत मोडून नाहीशी होऊन जेव्हा निखळ सुखच अर्जुनाच्या आकाराने झाल्याचे दिसू लागले. आता अख्खा अर्जुनाचा आकार कशाचा आहे? प्रत्यक्ष कृष्णाचा आहे, सुखाचा आहे. सुख आणि अजून काय वाक्य सांगितलं? अनुभूती. संपली. त्यावेळेला तो हे वाक्य नाही बोलणार अनुभव आले अंग. आता कोणाला अनुभव आले? अनुभव घेणारा, अनुभव आणि अनुभव देणारा, या तिघांची राख रांगोळी झाली. सुख कशाला म्हणतात? सुखाला नाही सुख माहिती. सुख कोणाला माहितीये? दुःखाला सुख माहितीये, याला सुख म्हणतात. सुखाला सुख माहित नाही. आपल्याला आपण माहित नाही. हिऱ्याला हिरा माहित नाही. हिऱ्याची किंमत दुसरा करतो, तो स्वतःला जाणू शकत नाही. त्याप्रमाणे सुख व त्याची अनुभूती असे या द्वैत भावाची भिंत मोडून नाही शिवून इथपर्यंत भिंत आहे. कुठपर्यंत? अनुभव आलेत अंगा. काय की म्हणले अनुभव आले, ते म्हणलं असा हात करा ते या जगात येत असे. ही तुकोबरायाची भिंत पडली, अर्जुनाची भिंत पडली, देवाची भिंत पडली. मी सुख देणारा आणि तो सुख घेणारा. आता अर्जुन कोण झाला? सुखच झाला. त्याप्रमाणे सुख याची अनुभूती अशा या द्वैत भावाची भिंत मोडून नाहीशी होऊन जेव्हा निखळ सुखच अर्जुनाच्या आकाराने दिसू लागले. आता अर्जुन गुळाची गोडीचा काय, गोडीनी काय घेतलाय? आता ढेपीचा आकार घेतलेला आहे. कोणी? गोडीनी कोणाचा आकार घेतलाय? नाही तर आपण त्या याला म्हणलो मला गाडीने एवढं ओझ जायचं नाही, ढेप नको मला, नसती गोडीच दे. तुम्ही गोडी घेऊन आपण आलोय का गुळ घेऊन, ढेप घेऊन आलोय? गोडीच. ही शरीर आपलं काय आहे? आनंद आहे, परमात्मा आहे. हे कधी पटल काय माहिती. नदीवर गेलो म्हणजे नदीवर दुसऱ्याला सोडायला नाही, आपणच स्वतः गेलो तरी नाही कळायचं. पण आपल्याला कळालंय त्या मालिकेचे आपल्यावर उपकार आहेत. इथपर्यंत तरी आलो आपण, इथपर्यंत सुद्धा नाही. तर तू 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 करणार त्याला जशी 7-8 जणांनी माग ओढलं ना, तसे इकडं जाणाऱ्या माणसांना सगळ्यांना बहुरंगी माया बहु विखुरली ती अशी माग खेचते माणसाला. इकडे कुठंतरी गुंतवते, याच्यात गुंतव, त्याच्यात गुंतव, त्याच्यात गुंतव, असं करते. कुठे आलो आपण? मालिका मंदिर मध्ये आलो, आहे की नाही? कुठे आलो तो? प्रेमाच्या भरात देव बोलत असता भुलून गेले व स्वतःची आठवण राहिली नाही. असं होतं ना आपल्याला कधी कधी.
का कधीच होत नाही आपल्याला अजून. तो इकडे पार्थही तसाच आनंदात निमग्न होऊन देह भान रहित होऊ लागला. कसं काय पौर्णिमेच्या चांदण्याचा भर सोमकांत मण्याच्या डोंगरावर पडला असता तो पाझरून त्याचे जसे सरोवर व्हायला लागले, त्याप्रमाणे सुख व अनुभूती अशा या द्वैत भावाची भिंत मोडून नाही शिवून जेव्हा निखळ सुखच अर्जुनाच्या आकाराने दिसू लागली. किंबहुना सोय जीव आत्मयाशील आहे तेथ जे होय तया नाव सुख, हे हिवळ गेली माग आणि अनुभव आला ते जगात येत असे ती गेली ओळ मागून. आता ही लोक म्हणतील अरे आम्ही अजून इथपर्यंत नाही तर ते गेलं निघून. ते जेव्हा देवाची कृपा होणार तेव्हाच होणार बाबा. ऐसे अनुग्रहाची करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, आपणाही सकट नारायणे व्यापिले. तू मुरडोनी पाहे तू पाठमोरा होय. हा आपण्यात आपण देखील वस्तूच मी देखत देखत खेळ म्हणे, ती वस्तूच मी थोडस माग वळून पाहिलं आत्मा, अरे तो मी तर एकच आहे. ऐसे अनुग्रहाचे ज्ञानेश्वरीतली ओळ नाही आपल्या याच्यामध्ये ना, निवडक ओव्यांमध्ये नाही. किती जबरदस्त ओळ. सुख गेलं, सुकून आटून गेलं निघून. निकळ अर्जुन सुखाच्या आकाराने दिसू लागले तेव्हा देव व समर्थ, देव सर्व समर्थ असल्यामुळे देह स्मृतीवर येण्यास त्यास शक्य झाले. तेव्हा देव सर्व समर्थ असल्यामुळे देह स्मृतीवर येण्यास त्यास शक्य झाले व मग त्यांनी सुखाच्या समुद्रात बुडणाऱ्या अर्जुनाची कीव केली व अर्जुनाला देह भानावर आणण्याचा प्रयत्न केला. देव स्वतः देह बुद्धीवर आले, पण अर्जुन स्वतंत्र नव्हता. मग अर्जुनाला स्वतः त्यांनी सावरलं, स्वतःही सावरले आणि अर्जुनाला सुद्धा सावरलं. बघा असे काही काही व्यक्ती त्यांना ती स्थिती सावरता नाहीत, लगेच होती. एक महात्मे भेटले होते सखायानंदांचे गावचे. ते म्हणले मी त्या बाबांना भेटायला जात नाही का, मी जर गेलो आणि तिथं प्रवचनात बसलो का, प्रवचन स्टार्ट झाल्यापासून मी बसल्यानंतर एकदा 5 मिनिटात माझी सुरुवात झालं रडणं का, प्रवचन पसायदाने होऊन सगळे जातात तरी रडतच राहतात. मग मी जात नाही. तर बाबा म्हणले काय येत नाही, नाही येत मी गेलो सगळ्या लोकांना डिस्टर्ब होतं म्हणले. अरे हे तुझं मोठेपणा, हे तुला होतंय, आम्ही आदबतो तरी आम्हाला होत नाही, तुला होतंय तरी तू म्हणतो नको दुसऱ्याला डिस्टर्ब व्हायला म्हणून येत नाही. म्हणजे पा अर्जुना एवढे थोर प्रस्त असू नये, अर्जुन एवढे थोर प्रस्त असू नये तो आपल्या बुद्धीच्या प्रसरासह आनंदात बुडू लागला होता. कशाचं, त्याचं डोकं चाले ना. काही गोष्टी अशा तिथे गेलं डोकं नाही चाललं पाहिजे. एवढे प्रेमास आनंदात भरते होते ते बाजूला सारून त्यातून त्यास बाहेर काढून नंतर तो माणूस तिथे गेला विसरून. आम्ही गेलो आणि बराच वेळ गप्पा चालल्या, बराच वेळ गप्पा झाल्या आणि एक ताई एकदम साध्या त्या बसल्या, सगळे गेले मग आम्ही राहिलो. त्या पारशा जरी येऊन बसल्या, म्हणले बाबा तुम्ही ते बीडचे महाराज माहिती का, ते बाबासाहेब इंगळे, त्यांच्या कीर्तनात आम्ही साथ करणारे आणि तिकडे काय असे म्हणणार नाही. म्हणता का पांडुरंगानं म्हणा तुम्ही, विषय होतो त्यांचा धारा. ते फक्त म्हणले बाबा असे करणार का, आम्ही प्रमाण द्यायचं, माझे भाऊ भाचे आणि मी. पण या घरात आले सगळं विसरून गेले मी, आणि आता यांना माळकरी केलं, हे केलं, आणि आता हे नुसते धोत्राचा स्वागत घेऊन फिरतात आणि मला कीर्तनाला उभा केलं तर बोलूनच देत नाही. मी एकाची झाडणी करते. तेवढ्यात सगळे आले. आपा म्हणले जावा हातपाय धुवून घ्या. मग मी हातपाय धुवायला आतमध्ये गेलो ना, तरी मला असं ओढून इकडे घ्या. यांना काही सांगून कळत नाही बाबा, यांची मी लय खैर काढते म्हणली. बघ बघा, यांना धोत्र नेसता येत नव्हती, सगळे माळकरी करून टाकली आणि मला आता बोलून नाही येत म्हणले. मी म्हणलं तुमचं पटलं आम्हाला. आणि मग म्हणले बसा जेवायला, बसा जेवायला. बसल्यानंतर चपात्या आल्या, डाळ आली, भात आली, चटणी, तो ठेसा आला आणि सगळे हात धुतल्यावर मग शिरा आला. हे इथं आलं, आम्ही विसरूनच गेलो. असं झालं पाहिजे.
तिथे गेल्यावर तो विसरून जातो स्वतःच काय करणे. बघा, हात धुतल्यावर शिरा आलाय का, तिकडून बाकीच्या पंक्ती पडल्या त्याच्यात पाहिलं अरे तिकडं बादलीत शिरा, तो बादली तिकडच राहिली. तेव्हा आप्पा म्हटले असं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? असं झालं पाहिजे. तेव्हा देव सर्व समर्थ असल्यामुळे देहस्मृतीत येण्यास त्या शक्य झाले व मग त्यांनी सुखाचे समुद्रात बुडणाऱ्या अर्जुनाची कीव केली आणि त्याला परत बाजूला गेलं. अर्जुनास देहाभानावर आणण्याचा प्रयत्न केला. अर्जुन एवढे थोर प्रस्थ असूनही तो आपल्या बुद्धीच्या प्रसारासह आनंदात बुडू लागला होता. एवढे प्रेमास आनंदात भरते आले होते ते बाजूला सारून त्यातून त्यास बाहेर काढून नंतर देव म्हणाले, अरे पार्था, तू आपले स्वरूप पाहून चांगला शुद्धीवर ये. तेव्हा उसासा टाकून अर्जुनाने मस्तक डोलविले, देह स्मृतीवर आला. उपाधी संबंधाने द्वैत भावाने व्यक्ती सान्निध्याला संगतीला कंटाळलेला जो मी तो आज आपल्या ऐक्यास येऊ पाहत आहे. काय फोन आलता का मध्ये? बॅटरी संपले. शिरा जर विसरला तर ही म्हणले आपलं काम नाही. चालू झालं. देव समर्थ असल्यामुळे बघा, तेव्हा तो सावध झाला अर्जुन आणि पार्थ तू आपले स्वरूप आता चांगला शुद्धीवर ये. तेव्हा उसासा टाकून अर्जुनाने मस्तक डोलवले आणि देह स्मृतीवर आला आणि तो म्हणतो की हे प्रभो, तू जाणतोसच की तुझ्याहून उपाधी संबंधाने द्वैत भावाने येणाऱ्या व्यक्ती सान्निध्याला संगतीला कंटाळलेला जो मी तो आज आपल्या ऐक्यास येऊ पाहत आहे. मी कंटाळलो याला चांडाला. त्यामुळं मला असं वाटतं तुला भेटून तुझ्याशी एकजीव होऊन जावा. त्यात माझीही तुम्ही जर प्रेमाने कौतुकाने इच्छा पूर्ण करीत असाल तर मग त्या ऐक्य होण्यास मध्येच मला जीवदशेस आणून अडथळा का घालीत आहात? मी ह्या देहबुद्धीला कंट्रोल, मला आत्मस्वरूपाला मी सकावलेलो आहे, चटावलेलो आहे. आणि आता जर तुम्ही भेटले आणि मी त्या उपाधीपासून बाजूला झालोय आणि मलाही तशीच इच्छा होती तर तुम्ही मला का आता परत जीवदशेवर अडथळा आणीत आहात का? पुढील कार्यभाग करून घ्यायचाय म्हणून काहीतरी त्याच्या पाठी माग कारण आहे. कौतुकाने मी इच्छा त्या माझी तुम्ही जर प्रेमाने कौतुकाने इच्छा पूर्ण करीत असाल तर मग त्या ऐक्य होण्यास मध्येच मला जीवदशेत आणून अडथळा का घालीत आहात? मी जर पूर्ण विरून जात होतो तर तुम्ही मला का बरं मध्येच सावरलं? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की अरे वेड्या, आता वेड्या म्हणजे खरोखर वेड्या का? तर घरातले बी कधीतरी म्हणत असतील ना आपल्याला, अरे वेड्या, आहे का नाही? अरे वेड्या, आपले स्वरूपात ऐक्य आहेच हे तुला अजून माहित नाही काय? की चंद्र आणि त्याची प्रभा याचा कधी वियोग घडतो काय? आणि असा हा ऐक्यतेचा अभिप्राय तुला बोलून दाखवण्यास आम्हास भीती वाटते. कारण आवडीचे कोणी रुसले म्हणजे प्रेम अधिक बळकट होत असते. तसेच हे मला तुझ्या विषयीचे प्रेम आहे. रुस्त कोण? रुस्त लेकरू रुस्त. कोणावर रुस्त? कोणावर रुस्त लेकरू? आईवर रुस्त. कशाजरच्या बाईवर रुस्त. ती म्हणाल मर तिकडं, तुझा माझा काय संबंध आहे? रुसण्याचा अधिकार आहे त्यालाच. कोणाला? लेकराला त्याच्या आईकडे. बाकीकडे कोणाकडे ते रुसू शकत नाही. आणि त्याने रुसल्यावर त्याला जी खुशामत कोणाला करावं लागती? काय ओळ आहे का नानी? देव रुसला का? हा रुसे तव बुजावीत जाय. हा रुसे तो बुजावीत जाय. हा रुसला तर जाऊ द्या येलकर बाबा, जाऊ द्या येलकर बाबा. आणि ते तो रागावे. हा कोपे, हा येलकर कोपे तर आपण निवांत स्वतः जाऊ दे, होईल शांत, होईल शांत. नवल पिसे लागले पार्थाचे. कोणाला पिस लागले? कृष्णाला पिसा लागले पार्थाचं. आता तो पार्थ काय भाग्यवान असा. नवल देखा
प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे की सारथ्य करते सारा पार्थाचे शारंग. आपली गाडी चालवेल का कोणी? हा. शिष्याने गुरुवर रुसायचं, गुरुनी नाही रुसायचं. आई रुसते का कधी? आई जर रुसली ना, आपण आई रुसली ना, आपण मेलो समजायचं. पण तिला जी रुसती ती आई नाही, ती बी म्हणायची अजून बारकी छकुली बाई आहे. उलट आई समजूत घालते. आई रडत असते बर का, तिला वाटते हे बावळट आहे, परंतु तरी पण त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. तिचं नाव आई. आई नाही रुसत, पण पोरग रुसत का? अजून बच्चा आहे हो. किती नंबरला होता आपण? आणि तो ऐक्यतेचा अभिप्राय तुला बोलून दाखवण्यास आम्हाच भीती वाटते, कारण आवडीचे कोणी रुसले म्हणजे प्रेम अधिक बळकट होत असे. तसेच हे मला तुझ्या विषयीचे प्रेम आहे. प्रस्तुत उपान तुम्हाला सांगतो, जो चुकतो ना त्याची समजूत काढायला याला पळावं लागतं. आणि व्यवहारात कसं आहे माहितीये का, जो रुसला ना त्याची समजूत घालायला जाणत्याला पळावं लागतं. आणि व्यवहारात कसं माहितीये का, मारामारी करतो जो, आणि ज्यांनी खुद्द मारामारी स्वतः काढलेली तोच मारामारी करतो आणि समोरच्याला मारतो आणि पोलीस स्टेशनला जाऊन हा पहिली कंप्लेंट करतो, काय त्यांनी मला मारलं, असा उलटा आरोप. गुरु नाही शिष्यावर रुसत, तुम्ही म्हटले तसे. गुरु शिष्यावर कधीच रुसत नाही, पण तो गुरु व्हायला पाहिजे. हा, शिष्याने गुरु का रुसाव का? तर खरा शिष्य रुसत नाही गुरु. पण अडाणी असेल, आता आपण आपल्या आई रुसू का? आता नाही. पण हे पोरग रुसल का नाही? जा, मी येणारच नाही, जा मर, असं आपण म्हणू का तिला? प्रस्तुत उपाधिता वेगळेपणाने एकमेकाची खुणेने परस्पर जोपर्यंत बोलणे आहे तोपर्यंत आपल्या संवादाच्या आनंदाने जगणे शक्य आहे. बघा आता काय राहिलंय, आता बोलण्यात आनंद आहे. देवाला वाटतो, देव म्हणतो जर तुझ्याशी बोलू तर आपण जगू. प्रस्तुत उपाधिता वेगळेपणाने, आता आपण वेगळे आहेत म्हणून एकमेकाच्या खुणेने परस्परात जोपर्यंत बोलणे आहे, वेगळे आहे म्हणून बोलणे. एकालाच एकटा जरी आरशात घरात आपण एकटाच खुणवत बसलो, शेजारच्यानी जर पाहिलं तो फोन करील चक्रम झालं. आणि समोर माणूस असलं तर त्याला काही नाही ऐकायचं, दोघांचं काहीतरी चाललंय. वस्तुता उपाधिता वेगळेपणाने एकमेकाच्या खुणेने परस्परात जोपर्यंत बोलणे आहे तोपर्यंतच आपले संवादाच्या आनंदाने जगणे शक्य आहे. म्हणून याविषयी आता वादविवाद पुरे, परमार्थिक ऐक्य सदाचेच आहे. जेव्हा आपल्याला अनुग्रह नव्हता ना तेव्हा पण आपल्याला आनंद एक ऐक्यच होतं. आता पण ऐक्यात आहे, नंतर पण ऐक्यात आहे, पण आता आनंदाचा उपभोग भोगता येतो. आणि पहिला उपभोग भोगता येत नव्हता, कारण आपण स्वतःला संकुचित समजत होतो. मग अर्जुना आपण कसे काय बरे बोलत होतो? कुठपर्यंत घेतली होती आपण? चालेल, कंटिन्यू घ्यायचं. कुठून? 66 पासून चालूच राहू द्या. आता बघा इथे आलोय आपण, हे देवाचं अवांतर बोलणं झालं म्हणून आपण हे घेणार, आणि मध्ये आहे ना ते जे ते नाही. आता हे आपल्याला सार कधी कधी काय होतं, आपण कधी कधी त्याला हे नाही देत, जाऊ द्या, कारण ते सगळं आपलं होऊन गेलेलं आहे आणि आपल्याला ज्याची गोडी लागलेली आहे त्याच्यावर आपली दृष्टी खेळून राहते. त्याप्रमाणे आता बघा, आता ते म्हणले आपण पहिले काय बोलत होतो, ती 5 कारणं आली. मग अर्जुना आपण कसे काय बोलत होतो? ही कर्मे ही आत्म्यावर भिन्न आहेत का? 66 पर्यंत घेतली होती ना आपण, 67 पर्यंत घेतली होती. आता घ्यायची कुठून? 79 पासून कंटिन्यू घ्यायची. आता चालू आहे तोपर्यंत. कुठीपासून? 78 पासून, सॉरी 78 पासून. मग अर्जुन मग देव म्हणतात सदाचेच ऐक्य वादविवाद पूर्व. यांचा वादविवाद कशासाठी आहे?
सदा ऐक्य कधी त्याच्यासाठी. हे कसं काय तुम्ही मला बाजूला केलं, मी जर त्याच्यामध्ये गढून जात होतो तर. अरे आपल्याला संवाद सुखाचा आनंद घ्यायचा, नाही तर तू त्यावेळेला ऐक्यवान आहे स्थितीमध्ये तेव्हा नाही, पहिल्यापासूनच कसा आहे तू ऐक्यवान आहे. आणि याच्यासाठी चालले त्यांचे काय वादविवाद, आणि आपले बी वादविवाद चालू आहेत. कशासाठी? आपल्या घरचं काय काढा ना जरा, मग बघा लगेच डोळ्यात पाणी. लय बेकार माणसं, कारण त्याच्यात वादविवाद आहेत. आपले आपले वादविवाद कुठं पाहिजेत? ज्ञानेश्वरीत असं सांगितलं, नाही नाही ही 18व्या अध्यायातली ओळख नाही, ही 9व्या अध्यायातली. तो म्हणला पाहिजे 9व्याची, हा म्हणला पाहिजे 18ची. आता ह्या दोघांच्या भांडणामध्ये आपल्याला नक्की कळल कितव्या अध्यायातली. असा वाद झाला पाहिजे. वादे वादे तत्वबोधाः. कुठे आलो आपण? सदाचेच ऐके. मग अर्जुन आपण कसे काय बरे बोलत होतो की सर्व कर्मे ही आत्म्याहून भिन्न आहेत, हे असेच ना बोलत होतो. मगाशी काय सांगितलं? कर्म भिन्न आहेत. आता काय सांगितलं? कस काय म्हणत होतो आपण? नव्हतो म्हणत, आहे की नाही? आता परत पुढे जाऊन आपण सांगूया. हा बरोबर, तिथपर्यंत चाललंय. 5 कारणे सांगतो, पण त्यांनी आता ती मानली नाहीत. पण आता परत अडाण्या लोकांसाठी सांगावं लागेल. मग अर्जुना आपण कसे काय बोलत होतो की ही सर्व कर्मे ही आत्म्याहून भिन्न आहेत, हे असेच ना बोलत होतो? कसे सांगा बरं आता, बघू आपण जाग्यावर. असेच ना बोलत होतो. मग कसे बोलत होतो आपण? मोठ्याने मिथ्या मिथ्या म्हणतो. मिथ्या बोलत होतो. काय मिथ्या बोलत होतो आपण? हा, देवा तू मला का रे बाजूला काढत होतास? मी जर त्या स्वरूपात मिक्स होत होतो तो. अरे बाबा आपण पहिल्यापासूनच एक आहे, तसं कर्म आणि हे सुद्धा पहिल्यापासूनच एक आहे. पण आपण कसे बोलत होतो? 5 कारण सांगतो, ती सांगतो आता तुला. मग अर्जुना आपण कसे काय बरे बोलत होतो की ही सर्व कर्मे आत्म्याहून भिन्न आहेत, असेच ना बोलत होतो? म्हणजे याच्यातून काय सांगितलं? कर्म आणि ते काय वेगळं नाही. आणि तो म्हणत होता देवा मला तुझ्यापासून का बाजूला करत होता, मी जर बुडत होतो तर. अरे बाबा तू मी पहिल्यापासूनच ऐक्यवाने, पण जे तू मगाशी बोलला ना मला का बाजूला काढलं, ते सोडून आपण सदाचीच ऐक्यवाने. आणि आता हा वादविवाद राहू दे. तसा हा सुद्धा कर्माचा सुद्धा वादविवाद बाजूला राहू दे. सर्व कर्मे ही आत्म्याहून भिन्न आहेत असेच ना बोलत होतो. तेव्हा अर्जुन म्हणाला देवाने माझ्या मनात असलेले ते बर्वे तात्पर्य ते सांगण्यास स्वाभाविकपणे आरंभ केला सर्व कर्मास. आणि आता याच्यातून दुसरा पण आशय, त्याला परत जागेवर आणण्यासाठी पहिल्या स्थितीतून आपण काय बोलत होतो? जसं त्या ताई म्हणल्या आम्ही निघालो का बाबांच्या मागे जायचो, मग रडायला लागलो आणि अवस्था व्हायला लागली का बाबा घरात येऊन परत म्हणजे परत कोणता मेळावा आहे आता याच्यानंतर म्हणले. मग ते डोळेपासून हा 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 आपण असे हा ते मग परत टाळ्यावर आणलं, त्याप्रमाणे पण येते. तेव्हा अर्जुन म्हणाला देवानी माझ्या मनात असलेले जे बर्वे तात्पर्य तेच सांगण्यास स्वाभाविकपणे आरंभ केला आहे. तरी पण ती ओळ बघा 96, तिचाही तसाच अर्थ आहे आपण बोललो त्या दोन्हींचा. मग कैशी कैशी ते आता बोलत होतो पंडसुता सर्व कर्म भिन्नता आत्मनेसी, आत्म्यापासून सगळी भिन्न आहेत ना, अभिन्न नाही, वेगळी आहेत ना. आपण म्हणत होतो ना आत्म्याहून भिन्न आहेत असेच ना बोलत होतो. हा असेच बोलत होतो. सर्व कर्मास बीजभूत कारणीभूत अशी 5 कारणे ती तुला मी सांगेन, अशी ती आपण प्रतिज्ञा केली. कुठपर्यंत घ्यायचं आपल्याला? आणि आत्म्याचा कर्म कारणाशी व कर्माशी काही एक संबंध नाही असे जे तुम्ही बोलत होता, तो माझा आवडता विषय मला सांगा. हे बोलणे ऐकून वीरेश भगवान अतिसंतोषाने म्हणाले, याविषयी तू धरणी घेऊन बसलास, जसा असा जिज्ञासूपूर्वक विचारणारा आम्हाला तरी मिळतो आहे कोठे? बघा आता देवाला जर मिळाली असं कुठं, तर आपल्याला कुठं मिळणार आहे की नाही? तर अर्जुना तुम्ही सांगा बरं, आता आपल्याला असा जर विचारणारा भेटला तर आनंद वाटतो. आता आपल्या घरच्यांचाही फोन आला तर आपण कोणाशी जास्त बोलतो? घरच्यांशी बोलतो का असं ज्याच्याशी ज्ञानेश्वरीचा संवाद चालतो त्याच्याशी फोनवर जास्त बोलतो? सांगा बरं दोघांपैकी. आता याचा आपला काही संबंध आहे का? हा ज्ञानेश्वरी बोलतो याचा, आणि घरचे कसे आपले रक्ताचे नात्याचे आहेत का नाही? मग आता दोघांचे फोन आले तर कोणाचा आपण पहिलं म्हणतो ठेवू का आता ठेवू का, त्याचं वाढतच राहतं. घरच्याच आवरतच नाही. आपल्यालाच वाटतं आता हे बाद झाले, डोक्याला ताप काय, याच्या चौना चौथ्या त्या ऊसाचा रस काढल्यानंतर तो दुसरा आहे ना,
तो खायचं खाद्य कोणाचं आहे माहितीये का? रस खाऊन गेला माणूस, आणि तो चौथ्या राहिलाय तो कोणी खायचा? जनावरांनी. हत्तीनी ना, हत्ती ना, जनावर सुद्धा नाही खायची, त्याच्यात रसच नाही, म्हणजे कोण खाईल? हे तसे सगळे हत्ती, हे असे गडदंडच्या गडदंड काय खातात? कचरा. त्यामुळे आपल्याला आता त्याच्यात इंटरेस्ट राहिला नाही. ठेवू का तरी त्याचं वाढत राहतं. आणि याचं ठेवता ठेवता किती वेळ चालतं, ठेवू म्हणता तरी सुद्धा. आम्हाला असा जिज्ञासूपूर्वक विचारणारा आम्हाला तरी मिळतो आहे कोठे? तर अर्जुना, आता तुला खरोखर सोप्या भाषेत तो सिद्धांत सांगतो, पण तुला या प्रेमाचे ऋणी मात्र व्हावे लागेल. तुला सगळं सांगतो, पण चहा पासशील की नाही, तसं तुला ऋणी राहावं लागेल. चालेल. नीलू होऊ शकतो. शांतामाईंचे नातू भेटले होते, त्यांना अनुग्रह भेटलाय. शांतामाईचे नातू भेटले बघा, आणि त्यांना 72व्या वर्षी अनुग्रह भेटला. आणि बरेच लोकांच्या घरी काम करत होते महाराजांच्या, तरी भेटत नव्हता. आणि 72व्या वर्षी भेटला अनुग्रह. त्यांची अशा कंडिशन मध्ये अनुग्रह भेटला. रस्त्याने जाताना एका साधकाला भेटलं, हे शांतामाईचे नातू. घरी नेले, चहा पाणी झाला, जेवण झाले. मग बोलता बोलता, तुम्ही कोणता नाममंत्र जपता? म्हणले रामकृष्ण. अहो म्हणले दुसरा आहे शांतामाईचा. ते म्हणले आम्हाला माहित नाही, आम्ही लय म्हटलं पण कोणीच दिलं नाही. भेटेल का? चालेल म्हणले. नेले आपल्या महात्म्यांकडं, काकींकडं नेलं, त्यांना अनुग्रह दिला. ज्याच्याकडे होतं त्यांनी परत घरी नेलं, बसून घेतलं. ते म्हणला, हे 72 वर्षाचे बाबा परत कधी येतील? 8 दिवस घरी ठेवलं. आपले पाहुणे आले का आपल्याला म्हणावं लागतं, चला आता आम्हाला ज्ञानेश्वरीला जायचे. आहे की नाही? मग 8 दिवस ठेवला आणि परत काकींकडे नेऊन प्रबोध देऊन गेला. आणि त्यांची भेट झाली 76व्या वर्षी माझी त्यांची. ते म्हणतात, इथं उतराई होण्याला काही चान्स नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात, काय द्यावे त्यांची व्हावे काय अनुभूती. बघा, इथे उतराई व्हायला काय चान्स नाही. आणि देव म्हणतात, ऋणी मात्र राहावे लागेल. अहो राहावं लागेल नाही, राहतोच. कुठपर्यंत? जीव दशेवर आहे तोपर्यंत तो म्हणणार काय द्यावे त्यांची व्हावे उतराई. जेव्हा स्वतः परब्रह्म होणार तेव्हा काय कोणाला द्यायचं, कोणाकडून काय घेतलंय आपण? तेव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा आपणच आता बघा किती हुशार आहे. ऋणी राहावं लागेल. कोण कोणाला देतो? आणि आपण काय वेगळे का? मूळचेच एक आहे. आणि मग ऋणी कशाबद्दल राहायचं? आम्ही ऋणी हक्काने भांडून खाऊ आम्ही. तर अर्जुन, आता खरोखर तुला सोप्या सांगते, पण तुला ऋणी मात्र राहावे लागेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा आपणच मागे बोललेल्या गोष्टीचा अभिप्राय इतक्यात विसरलास की काय? आता इतक्यात विसरून गेलात की काय? असं जर आपण बाबांना म्हणलं, बाबा तुम्ही विसरले का आम्हाला काही शिकवलेलं? जास्त शहाणा झाला वाटतो. तुला काढून टाकू का मंडळातून काढून टाकू? मंडळ म्हणजे फॅक्टरी. बरोबर. कुठे गेलो होतो आपण? फॅक्टरीत गेलो होतो, त्यामुळे इकडे व्यत्यय आला. तुम्ही विसरलात काय? तुम्ही मागे काय म्हणले? अरे मूळचेच आपले ऐके, सदाचेच ऐके. आता वाद पुरा. आणि आता मला म्हणतो काय तुला ऋणी राहावं लागेल? विसरला वाटतं तू. असं देवाला बोलू का आपण? देवाला काय कारण आहे बोलायचे? का नाही बोलणार देवाला? आपण आपल्याला स्वतःला देव समजत नाही म्हणून बोलणार नाही. जेव्हा देव समजू तेव्हा. आता तुम्ही जेव्हा इकडे आले होते त्यावेळेला घाबरत होते, आता घाबरताय? आता तुम्ही वतनदार झाले, आता बोलणार, है की नाही? तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा आपण मागील बोललेल्या गोष्टीचा अभिप्राय इतक्यात विसरून गेलात काय? आणि विसरला नसाल तर महाराज, अजून मी व तू हे द्वैत आपल्या भाषणात आपण ठेवलेतच की. बापरे. देवाची सुद्धा मस्ती जिरवतो की नाही? हे नाही जिरवता येईल ना आपल्याला बाबाची मस्ती? तुम्ही लाजता तेव्हा मला लय छान वाटतं तुम्ही, आहे का नाही? आणि विसरला नसाल तर महाराज, अजून मी व तू हे द्वैत आपल्या भाषणात ठेवलेलेच आहे की. इथं अरुण बाबा म्हणतात, हे तुम्ही काय लावलंय? अर्जुन म्हणतो. तुम्ही म्हणा अर्जुन म्हणाले. आता अर्जुन म्हणाले, हा नवीन माणूस आलेला दिसतोय.
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले असे आहे काय, विसरलो काय? द्वैत आपल्या भाषणात आपण ठेवलेतच की. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले असे आहे काय, मी जी तुला गोष्ट सांगतो म्हणून सुरुवात केली होती ती आता सांगतो, अवधानाचा चांगला विस्तार करून एकाग्र चित्ताने ऐक. बरं तू बोलला मला कळलं, ठीक आहे चालेल. हा बी एक चिमटाच काढलेला आहे देवानी, तुला ऋणी राहावं लागेल. तर हे धनुर्धरा, तर ऋणी तोपर्यंत नील करावं लागेल ना. ऋणी आहेत आपण, तोपर्यंत ऋणातून उतरवण्यासाठी ह्या वेळेला एवढं देतो, त्यावेळेला तेवढं देतो. ते जसे बँकेचे हप्ते असतात आणि जेव्हा त्याला भरता नाहीत त्यावेळेला तो रिक्वेस्ट करतो, जसे येईल ना तसे मी पतपिढीत भरत जाईल, आहे का नाही? जसे जसे बाबा तुम्ही भेटाल तसे मी ऋणातून उतराय होण्यासाठी जसा हप्ता 500चा असेल, 2000चा असेल, जसा धंदा होईल तसं देत राहू बाबा मग तुम्हाला. तर हे तुम्हाला त्याच्यात आपल्याला लय मजा वाटते काय? तर हे धनुर्धरा, खरोखरच सर्व कर्माची उभारणी या 5 कारणांनी आत्म्याहून बाहेरच्या बाहेर पळभारे होते, परभारे होते. अर्जुना, आत्म्याहून बाहेरच्या बाहेरच सगळे कार्यक्रम चालू आहे, घरापर्यंत काही खबरच नाही. आणि या 5 कारणाच्या समुदायामुळे जी कर्माची सुरुवात होती ती 5 कारणे त्या कर्मास हेतू होणे असतो. ते हेतू ही 5च आहेत. त्याहून वेगळा जो आत्मा आहे तो उदासीन, अलिप्त असून कर्मोत्पत्तीस निमित्त कारण आणि उपादान कारकही तो होत नसतो. तो कर्मही करत नाही आणि कर्म थांबवत नाही, असा उदासीन असतो. कोण? आत्मा. आता आपण उदासीन कधी होतो? आपल्या मनासारखं झालं नाही का आपण उदासीन. आणि त्याच्या चेहऱ्या पाहून जर आपण म्हणलो भक्त ऐसे जाना जे देही उदास, असा नाही. हा उदास याच्या पुऱ्या इच्छा नाही झाल्या म्हणून हा उदास आहे. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यावर उदास. पंचपक्वान्नाची ताट भरून येत तरी एवढा बंडल, किती 2000च्या का 1000च्या नोटी आहेत सध्या? 500च्या, 1000च्या पण नाही ना, 500च्या नोटांनी एवढा बंडल फूर भरून ठेवलेला. इथून खाली, इकडं, वर, तिकडं, जेवढं दिसतंय ना इथपर्यंत, पंख्याच्या याच्यावर सुद्धा सगळ्या बंडलच बंडल. आणि रूम खोलल्या म्हणले घ्या तुम्हाला किती घ्यायचा. हा, त्याचं नाव आहे सर्व सुखाचे आदर. हा, एवढ्या पैशाचं काय, हे पैसे आहेत काय? हा, त्याचं नाव भक्त ऐसे जाना देवदास. आता हे सगळे भक्त जर इथं आणले तर एकमेकावर उड्या मारू मारू पोतीच्या पोती भरायला प्रयत्न कर, आणि घेऊन जाताना पळायला लागले ना गोळपट घेऊन. आपण म्हणे जा जा, खोट्यात नोटी आहेत मारतील येऊन आपण. अशी खोटी माणसं, यांना फसवायचं. देव तसाच करतो, जा घेऊन खोट्याच घेऊन चाललंय. खरं तर मी ठेवलेलं पण सगळं माझ्याकडं. तुम्हाला पोरांना मी म्हटलं प्रवीणला, तुम्हाला पगार जास्त आहे ना, तुम्ही कीर्तनाला जाताना अशी एक स्क्रीन घेऊन जायची, आणि मी बोललो ना तसं लगेच खालच्याने दाबायचं. कश्रोते म्हणतील ही गोंडपाट घेऊन चाललंय पण खोटी येत. आणि लगेच इकडून काय का नाही म्हणायचं, धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून. ती गोंडपाट टाकून चरण री घा देवासी धनदारा पुत्र जन. तसं नाही टाकणार ते म्हणतील यांचं काय ऐकायचं नाही, हे फसवीत असतील. आपण गोंडपाटी टाकून गेल्यावर हे परत पळत देऊन मालिका मंदिर मध्ये आणून ठेवतील. काय झालं, गोंडपाटाचे काय कुठं पडलीत का बाहेर? दोघींचे चालल्यात गप्पा. इकडं आपण असतो, दोघींच्या गप्पा चालल्या तिकडं. अरे तुम्हाला का सांगू नको. सिनलकर रिक्षा आणली ना गोणी घेऊन जायला. ते जरी त्यांना सांगितलं खोटे ते दोघांमध्ये बोलतील, यांचं काय ऐकायचं नाही. आपण टाकून हे परत घरात नेऊन ठेवतील. कुठे आलो होतो आपण?
कुठे आलो होतो? 5 कारणे कर्मास हेतू आहेस. बरं ठीक आहे. हे धनुर्धरा, खरोखर सर्व कर्माची उभारणी या 5 कारणांनी आत्म्याहून बाहेरच्या बाहेर पळभारे होते. 4 नंबरची बघू. तरी सत्यची का धनुर्धरा, सर्व कर्माचा उभारा होतसे बाहिरे बाहेरा कारणी 5. पोरांचे बाहेरच्या बाहेरच गडबड चालू आहे, घरापर्यंत मॅटर आलेलं नाही. तसं आत्म्यापर्यंत काहीच मॅटर गेलेलं नाही. हे सगळं मॅटर कुठे आहे? बाहेरच्या बाहेर. आणि ज्या या 5 कारणांच्या समुदायामुळे जी कर्माची सुरुवात होते ती 5 कारणे त्या कर्मास हेतू होण्यास्तवच ते हेतूही 5 आहेत. 5 कर्म आणि 5 कर्माचे 5 हेतू. त्याहून वेगळा जो आत्मा आहे तो उदासीन अलिप्त इथं होतो असून कर्मोत्पत्तीस निमित्त कारण, कर्म निर्माण करायला तो कारण नाही आणि कर्माचा इंड करायला साप आहे हे दाखवायला तो कारण नाही ती रस्सी, आणि साप मेला हे सांगायला सुद्धा ती रस्सी कारण नाही. ती उदासीन आहे, म्हणजे ती अशी पडून राहील तर ये ठाई. कर्म उत्पत्तीस निमित्त कारण किंवा उपादान कारणी तो होत नसतो, अथवा तो स्वतः कर्मसिद्धीला तडीस नेण्यास साह्यही करीत नाही. ज्याप्रमाणे रात्र व दिवस आकाशात उत्पन्न झाली तरी आकाश त्याहून जसे वेगळे असते, त्याप्रमाणे परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी शुभ अशुभ अशी उभय स्वरूपाची कर्मे होत असली तरी आत्मा असंग होण्यास्तव त्याहून अलिप्त आहे. पहा, ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस आकाशात उत्पन्न झाली तरी आकाश त्याहून वेगळे असते. रात्र झाल्यानंतर आकाश म्हणतं का अंधार झालोय, मला मी दिसत नाही, किंवा प्रकाश झाल्यानंतर आता मी दिसायला लागलोय, तो त्याच्यापासून वेगळा आहे. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सिद्धांत त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शुभ अथवा अशुभ अशी उभय स्वरूपाची कर्मे उत्पन्न होत असली तरी आत्मा असंग होण्यास्तव त्याहून अलिप्त आहे. आत्म्याला काहीच माहित नाही. आकाशाला माहित नाही अंधार पडला, आणि आकाशाला माहित नाही काय उजेड झालाय, तसा आत्म्याला माहित नाही. ज्यावेळेला आपण आकाशा एवढं होणार तेव्हाच या सगळ्या गोष्टी कळतील. त्याच्या अगोदर ती काय असणार, वल्गना असतील, त्या ती वाचाळपणाची बडबड असेल. अनुंग्रेहणवणी थोकडान तुका आकाश एवढं काय सांगतो, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान कळूईल, संत होऊनी संतासी पहावे तरीच तरावे तुका म्हणे. संत केव्हा कळतील? आपण संत हो त्याच दिवशी संत कळतील, तोपर्यंत कळू शकत नाही. पाणी व तेज याचपासून उत्पन्न होणाऱ्या वाफेचा वायूशी संबंध झाला म्हणजे ती आकाशात जाऊन त्यापासून ढगाची निर्मिती होते. तरी पण आकाशात जशी ही गोष्ट माहीतच नाही. काय झालं? पाणी तापवलं, वाफ झाली, ती आकाशात गेली, त्याचे ढग झाले, तरी त्याला माहित नाही आपल्यात आलेत हे कोण, आपल्यात हे आलेत का ही आली. कोण गेलं? पाणी. आणि वाफ, ही वाफ आणि हे पाणी, हे आकाशाला माहित नाही. आता वाफेच्या रूपाने कोण आलेले? पाणीच. आणि आता कोण झाले? ढग झाले, तरी आकाशाला खबरबात नाही. ही स्थिती आहे आपली परमात्मा. ही पाहिजे, ही आत्म्याची ओरिजिनल स्थिती आहे, ती आपली झाली पाहिजे. सुख आलं तरी आपल्याला कळालं ना पाहिजे, आणि दुःख आलं तर आपल्याला कळत नाही. हा महाराज, आम्हाला सुख आल्यावर कळत नाही, पार हुरळून जातो, काहीच कळत नाही. पण दुःख आल्यावर प्रत्येक वेळेला जाणीव होती, कारण सारखी ठस 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 ठस. मग तरी पण नाही, त्याची जाणीव होत नाही, याची होती. म्हणजे कशात आहे आपण? सापेक्ष भावात आहोत. आकाशात जाऊन त्या ढगाची निर्मिती होते, तरी पण आकाशात जशी ही गोष्ट माहीत नसते. पुष्कळ लाकडे एकत्र करून जोडून नाव तयार केली जाते व ती नाव नावाड्याकडून पाण्यावर ढकलली जाते व त्या वाऱ्याच्या साह्याने चालवली जाते. परंतु त्या ठिकाणी उदक जसे काही एक न करता त्या सर्व व्यवहारात साक्षीभूत आधारभूतच असते. बघा, आता लाकडाची नाव कशावर आहे? पाण्यावर आहे. आणि ती ढकलली बी तरी पाण्याला माहित नाही आपल्यावर लाकडं आलीत, आपल्यावर नाव आली आणि तिकडं गेली, आणि त्याच्यात बसून 25 माणसं इकडे गेली. आणि जर तिथं फक्त नाव आहेत आणि नदी आहे,
तर त्या नदीला जर आपण विचारलंय काय ग 25 माणसं इकडे तिकडे गेली का, ती पटकन उठून सांगल ना, जशी भीष्माचार्य गेलो गंगावर यायची तशी सांगल पटकन 25 जण गेले हो इकडं. तिला काही खबर नाही. पुष्कळ लाकडे एकत्र जोडून नाव तयार केली जाते व ती नाव नावाड्याकडून पाण्यावर ढकलली जाते व वाऱ्याच्या आले इथे हे वाऱ्याच्या साहाय्याने चालवली जाते. परंतु त्या ठिकाणी उदक जसे काही एक न करता त्या सर्व व्यवहारात साक्षीभूत आधारभूत असते. कोणी एका मातीच्या खोळ्याने खर्ची पडून ज्या परचक्र तो गोळा ठेवून त्या चक्रावर गोळा ठेवून दांड्याने आकाराला फिरवल्यावर ते चाक फिरते, त्यातून भांडे गाडगे तयार होते आणि त्या चिखलाच्या गोळ्यास मडक्याचा आकार देण्यात काम कुंभार करतो. या मडके बनवण्यात भांड्यास एका आधारा वाचून पृथ्वीचे दुसरे काय खर्च होते याचा विचार कर बरे. हेही असो, परंतु जगातील लोकांचे सर्व व्यापार सूर्यप्रकाशाने चालत असताही साक्षात सूर्याकडून कोणत्या कार्याचे कर्तृत्व आले त्यापासून अगदी अलिप्त असतो. तसा या कारणापासून आत्मा पूर्णपणे बाजूला इथपर्यंत आलेलो आहे. आपण 311 क्रमांकाच्या वेळेला आपण थांबूया आणि उद्या समजून घेऊ द्या. आज फक्त एवढं सांगितलं, सगळी जगाची 5 कारणे सांगतो, पण ही 5 कारणे जरी होत असली तरी 5 कारणापासून आत्मा अलिप्त आहे. म्हणजे रश्शीपासून सापापासून रश्शी टोटल अलिप्त आहे. आणि जर त्या रश्शीला म्हणलं तू साप नाही म्हणती, पण याच्यात विष चढलं ते कुठून आलं, ती म्हणते आपल्याला काय माहीत, मी याच्यापासून टोटल बाजूला आहे. असो, ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि ओवी क्रमांक 311 थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान गुरुदेव भाई सब संतन की जय. गणपति बाप्पा आता विश्वात्मके येणे भाग्यज्ञ दोषावे दोषोनी मजनावे बसाय दानवे जे प्राणांची व्यक्ती सांडो दया सत्य रती वाढो भूता परस्परे झडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जैवांची रतो तेव्हा हो प्राणीनाथ वर्षद सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची माती आली अनवरत मंडळी भेट तुझा होता सदा कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते कारण युषांचे चंद्रमेचे आंचन आखंडते कापडीन ते सर्वाही सदा सज्जन स्वयं निर्मला सर्वसुखी पूर्ण हो नित्य अजितवादी गुरुची अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय हो आहे. एकमने श्री विश्वेश्वरा हो होई शांत बसावो येणे विज्ञान देव सुख्या झाला येणे विज्ञान देव सुख्या झाला येणे विज्ञान देव सुख्या झाला. हरि ओम शांती शांती शांती.